वर्गीकरण थांबलंच पाहिजे. आरक्षण वर्गीकरण थांबलंच पाहिजे. बदलचा अहवाल जाहीर झालाच पाहिजे. हिटलरशाही नहीं चलेगी. अरे हुकुमशाही नहीं चलेगी. अरे हुकुमशाही नहीं चलेगी. हम हमारा हक मांगे. ताकत से बोलो जय भीम. बोलना पड़ेगा जय भीम. और बोलना पड़ेगा जय भीम. और तू भी बोल जय भीम. डरता क्यों है जय भीम. और डरता क्यों है जय भीम. और सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांनी थांबायला पाहिजे ना सर. एवढे हजारो लोक त्यांच्या घरी येत आहे. त्यांची जबाबदारी आहे. अरे पण त्यांचा प्रतिनिधी असेल ना, माणूस असेल ना त्यांचा. तुम्ही निवेदन माझ्याकडे द्या. मी स्थानिक परिस्थिती मी साहेबाकडे तुमच्याकडे द्यायचं असतं तर आम्ही तिकडेच मोर्चा घेऊन आलो असतो ना. साहेबांशी व्हिडिओ कॉल करून द्या आम्हाला. साहेब आम्ही स्टेटमेंट करा. आम्ही ना फक्त काय सामाजिक न्याय मंत्री यांच्या घरी न्याय संजय शिरसाट मंत्री हे आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून आपल्या ढुंगणाला पाय लावून हे पळून गेलेले आहेत. हे विधानसभेमध्ये आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत. आम्ही जाब विचारण्यासाठी आलो आहोत. सामाजिक न्याय मंत्र्यांनी पळून जायची गरज नव्हती. जनतेला आपण फेस करावं. हे आरक्षण उपवर्गीकरण कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही. हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. हमारी हुकुमशाही नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. अरे दादागिरी नहीं चलेगी. अरे हुकुमशाही नहीं चलेगी. अरे सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है. पुलिस को आगे करती है. संजय शिरसाट मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. संजय शिरसाट मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. सरकार हमसे डरती है. संजय शिरसाट गांडूळ पळून गेला. संजय शिरसाटला संघाने जाणीवपूर्वक संघाचा खाली करतोय. तर तिथं सरकारचा बंदोबस्त कशासाठी असतो? सरकारने तिथं बंदोबस्त सुद्धा देऊ नये. पालकमंत्र्यांना स्वतःचे बॉडीगार्ड तिथे ठेवावे. म्हणून आमचं म्हणणं त्यांचा बंगला हा सार्वजनिक आहे. ते सामाजिक न्याय मंत्री हे सगळ्या समाजाचे. तर आमच्या पश्चिम विधानसभा राखीव मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधी असल्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी की आमच्या प्रश्नासंदर्भात बोलावं. ते मुख गिळून बसलेले. एक शब्द सुद्धा विधानसभेमध्ये बोलत नाहीत. मग आम्ही जर त्यांना प्रश्न विचारायला घरी जातो तर तुम्ही म्हणताय वैयक्तिक बंगला आहे. असं कसं वैयक्तिक? मग त्यांनी रोडवर येऊन आम्हाला भेटावं. पळून जाण्याची काय गरज होती? पालकमंत्री साहेबांनी भावना कळवा. आमचं निवेदन त्यांना द्यायचं होतं ना. सरकारी ऑफिस घ्या. सरकारी ऑफिस घ्या. आर्टिकल 19 मध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही सर? मग राजकीय बैठका चालतात. राजकीय सगळं चालतं. दिलं पाहिजे. पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आमच्या अनुसूचित जातीच्या विभागाचे ते आमदार आहेत. आमचं प्रतिनिधित्व करतात. या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री. त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी लोकांना फेस करावं. लोकांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. परंतु पालकमंत्री असं न करता ते घरात थांबलेले नाहीत. सगळ्यांचा आमचा आरोप आहे की पालकमंत्री आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून पळालेले आहेत.
आम्ही आमच्या अटकेचा जाहीर निषेध करतो. भारतीय संविधानानं आर्टिकल 19 नुसार आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला. आमचा आवाज जर हे प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर मी याच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देतोय, महाराष्ट्रातल्या तमाम राखीव जागेवर निवडून आलेल्या आमदारांच्या घरावर आझाद समाज पार्टी मोर्चा काढेल. एकाही राखीव जागेच्या अनुसूचित जातीच्या आमदारांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. म्हणून आमची गळचेपी पालकमंत्र्यांना आणि इथल्या मुख्यमंत्र्यांना सांगणंय की आमची या ठिकाणी आवाज दाबण्याचा जर प्रयत्न कराल तर या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. हे तुम्हाला या आक्रोशाला सामोरं जावं लागेल, जनतेच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि अबकडं आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा जर घाट देवेंद्र फडणवीसांनी घातला तर देवेंद्र फडणवीस तुमची सत्ता उलटून लावण्याची ताकद दलित समाजामध्ये आहे. हे दलित समाज तुम्हाला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही, ते गंभीर लक्षात घ्या. लोकांच्या हिताचे कायदे बनवत असताना तुम्ही गुप्त पद्धतीने अहवाल बनवता, गुप्त पद्धतीने अहवाल स्वीकारता आणि ते अहवाल तुम्ही जनतेवर लादता. ही दादागिरी आणि हिटलरशाही हुकुमशाही तुमची बिलकुल चालणार नाही. अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक झाला पाहिजे. अनंत बदर समितीच्या अहवालात कोणाच्या शिफारशी घेतलेल्या आहेत, कोणाचे म्हणणं मांडलेले आहेत, कुठल्या तज्ञांची मतं आहेत, ही सगळी मतं त्या ठिकाणी सार्वजनिक करा आणि लोकांना कळू द्या. पण पोलीस प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दादागिरीचा आम्ही निषेध करतो. जाहीर या ठिकाणी समाज बांधवांना अशी विनंती करतो की सगळ्या महाराष्ट्रातल्या आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या राखीव मतदारसंघाच्या आमदारावर उद्यापासून हजारोचे मोर्चे घेऊन त्यांना जाब विचारा की आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात तुम्ही तोंडात मूग गिळून का बसलेला आहात. हे चालणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांनी आणि मातंग समाज जो आहे त्यातली काही थोडीफार लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घालताय. आरक्षणाचे 4 तुकडे करून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र करताय. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून भारतीय संविधानामध्ये हे आरक्षण दिलाय. हे आम्ही कदापि या ठिकाणी संपू देणार नाही. पोलिसांनी आणि प्रशासनाने आमच्या छाताडावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. हे गंभीर या लक्षात घ्यावं. मी तमाम 58 जातींना विनंती करतोय, आपापल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच राखीव जागांच्या मतदारसंघाच्या आमदारांच्या घरावर जा, त्यांना बोलण्यासाठी मजबूर करा. आणि आरक्षण उपवर्गीकरण जर रद्द नाही झालं तर आम्ही कुठल्याच आमदाराला, मंत्र्याला, संत्र्याला महाराष्ट्राच्या रोडवर फिरू देणार नाही. ही गंभीर इशारा आमचा त्यांनी लक्षात घ्यावा. पालकमंत्री ढुंगणाला पाय लावून आम्हाला पळून गेलेले आहेत. काल त्यांना 2-3 दिवसापासून इंटिमेशन दिलेलं आहे की आझाद समाज पार्टीचे हजारो लाखो लोक मतदार तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी येत आहे. तुम्ही पळून जाण्याचं काय कारण आहे. पण पालकमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. पालकमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तात्काळ समाजाला या ठिकाणी प्रश्नांना उत्तर देणं गरजेचं आहे. एखादा पालकमंत्री, आमदार जर सामाजिक न्यायमंत्री असा आपल्या घरातून पळून जात असेल ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याचा अर्थ असा होतो की काहीतरी गोड बंगाल आहे. तुम्ही लोकांच्या प्रश्नाला समोर का जात नाही. लोक तुम्हाला प्रश्न विचारायला आलेले आहेत, तुम्ही प्रश्नाचं उत्तर का देत नाही. याचाच दुसरा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण संपवण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा जो घाट घातलेला आहे तो घाट आम्ही कदापि या ठिकाणी त्यांना होऊ देणार नाही. हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झाल्याशिवाय आणि अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन आणखी उग्र स्वरूपाचं होईल. समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. पालकमंत्र्यांनी लोकांच्या प्रश्नाला उत्तर न देता पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी लावलेला आहे. त्या ठिकाणी 50-100 गाड्या आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यासाठी, हजारो पोलिसांचा फौजफाटा, मिलिटरीचे फौजफाटे. काय गरज आहे समाजाला. आम्ही काय आतंकवादी आहेत, आम्ही काय नक्षलवादी आहेत, आम्ही काय चाकूशुऱ्या घेऊन आलेलो आहेत, आमच्या हातात काय बंदुकी आहेत. हे आमचं साधं 2 पानाचं निवेदन आहे. तुम्ही त्या 2 प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. म्हणून पोलिसांचा देखील आम्ही निषेध करतो. ही गैरपेची बिलकुल सहन केल्या जाणार नाही. तुम्ही निवेदन दिलं का त्यांना? निवेदन देण्यासाठी आमची आता पोलीस प्रशासनाला विनंती आहे. आमचं शिष्टमंडळ पालकमंत्र्यांच्या घरावर जाईल. त्यांचे ओएसडी असतील किंवा पालकमंत्री जर घरात एखाद्या खोलीत लपून बसले असतील त्यांनी बाहेर यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं.